हॅलो नमस्कार. सो आता गौरी गणपती येत आहेत. आपण घरी नैवेद्य दाखवतो देवाला, आपल्या गौरीला, गणपती बाप्पांना. आपल्या नवरात्रीला आपण नैवेद्य दाखवतो. आपण अनेक आपल्या संस्कृतीत आपण सगळीकडे देवांना आपलेपणासाठी त्यांना पहिले भोग चढवतो किंवा नैवेद्य दाखवतो असं म्हणूया. सो त्याच्यासाठी आमच्याकडे नैवेद्य पान अशी कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यावरती तुम्ही ऍक्च्युअली तुमचं नैवेद्य ताट ठेवू शकता आणि ती खूप सुंदर दिसते. असे ते 3 साइजेस आहेत त्याचे. हे तुम्ही अगदी रोज जेव्हा आपण आपल्या देवाऱ्यात गणपतीला नैवेद्य ठेवतो, काही लोक अगदी सकाळी चहापासून ते संध्याकाळी जेवणापर्यंत देवाला नैवेद्य दाखवतात. त्याच्यासाठी ही खूप उपयोगाची गोष्ट आहे आणि खूप सुंदर दिसते. ही आमची सगळ्यात स्मॉल साईज आहे. ही आमची दुसरी साईज आहे. ही आपल्या घरी जेव्हा गणपती येतात, गौरी गणपती असते किंवा नवरात्र, तिथे आपण खूप छान पुरणपोळीचा नैवेद्य किंवा आपण रोज आपल्याकडे देवासाठी वेगवेगळे नैवेद्य असतात, ते तुम्ही आता इथे ते ठेवू शकता, तेव्हा हे यूज करू शकता. त्याच्यावरती हे मीडियम साईज आहे. इथे तुम्ही मीडियम साईज प्लेट ठेवून हे खूप सुंदर दिसतं देवापुढे. आणि त्यानंतर ही सगळ्यात मोठी साईज आहे आमच्याकडे. सो ही तुम्ही 56 भोगला वापरू शकता. ह्याच्यामध्ये अगदी मोठं ताट बसेल आणि अगदीच 56 भोग नाही तर जेव्हा आपल्या घरी केळवणाला येतात किंवा आपल्याला कोणाला तरी छान खाऊ घालायचं असतं आणि आपण बोलवतो जोडीने, आवडीने, तेव्हा तुम्ही ह्याच्यावरती त्यांचं ताट ठेवू शकता आणि ते खूप सुंदर दिसतं. मी तुम्हाला देवापुढे ठेवून दाखवते किती छान दिसतं. आणखी एक कलर आहे म्हणजे येलो कलर. मी तुम्हाला मगाशी जो कलर दाखवला होता तो होता रेड कलर. हे दोन्ही कलर खूप सुंदर दिसतात. त्याला छान आपण लेस लावलेली आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता छान खाली गोंडा आहे आणि मुळात हे वॉशेबल आहे. सो तुम्ही यूज करून ते धुवून परत ठेवू शकता. हे तसंच्या तसंच राहतं, ह्याला काहीच होत नाही. कापड पण आपलं खूप सुंदर असतं. सो घेऊन बघा, ट्राय करून बघा यावेळेस तुमच्या गौरी गणपतीला किंवा घरातल्या पाहुण्यांसाठी कसं वाटेल. थँक्यू.